आज महाराष्ट्राच्या राजकारणात सुनेत्रा पवार यांच्या भोवती घडलेल्या घटनांनी राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण केली आहे. सकाळची सुरुवातच एका महत्त्वाच्या घडामोडीने झाली, जेव्हा मुंबईतील विशेष न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने सादर केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आणि सुनेत्रा पवार यांना दिलासा मिळाला. अनेक वर्षे चर्चेत असलेल्या या प्रकरणात सुमारे 25,000 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा आरोप होता. या प्रकरणात तपासानंतर कोणताही फौजदारी गुन्हा सिद्ध होत नसल्याचे नमूद करण्यात आले आणि त्यामुळे न्यायालयाने पुढील कारवाईची गरज नसल्याचे स्पष्ट केले. या निर्णयामुळे राजकीय वातावरणात विविध प्रतिक्रिया उमटल्या. समर्थकांनी हा निर्णय न्यायालयीन सत्याचा विजय असल्याचे म्हटले, तर विरोधकांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राजकीय भूमिका मांडल्या. मात्र न्यायालयीन प्रक्रियेनुसार हा टप्पा सुनेत्रा पवार यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. या घडामोडीनंतर सुनेत्रा पवार यांनी दिवसातील पुढील कार्यक्रमांसाठी माळेगाव सहकारी साखर कारखान्याकडे प्रस्थान केले. या कारखान्याशी त्यांचे कुटुंबीय आणि विशेषतः अजित पवार यांचा जवळचा संबंध राहिला आहे. कारखान्याच्या सभागृहात अधिकाऱ्यांसोबत आणि संचालक मंडळासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी सध्याच्या गाळप हंगामाचा आढावा घेतला. ऊस पुरवठा, थकीत देणी, कामगारांचे वेतन आणि यंत्रसामग्रीचे आधुनिकीकरण या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. बैठकीदरम्यान त्यांनी उत्पादन वाढ, आर्थिक शिस्त आणि शेतकऱ्यांचा विश्वास टिकवून ठेवणे या 3 मुद्द्यांवर भर दिला. उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी वेळेवर ऊस बिल अदा करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. काही शेतकऱ्यांनी मागील हंगामाची अडचणी मांडल्या, तर काहींनी नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सूचना केल्या. या बैठकीदरम्यान वातावरणात भावनिक क्षणही पाहायला मिळाले. कारखान्याच्या प्रांगणात अजित पवार यांच्या आठवणी जाग्या झाल्या. अनेक कामगारांनी त्यांच्यासोबतच्या आठवणी सांगितल्या. सुनेत्रा पवार यांनीही त्या आठवणी ऐकताना शांतपणे प्रतिसाद दिला आणि संस्थेचा विकास हा सर्वांचा सामूहिक प्रयत्न असल्याचे नमूद केले. राजकीय जबाबदारीसोबतच वैयक्तिक भावनांचा संगम या प्रसंगी स्पष्टपणे दिसून आला. दरम्यान राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये या न्यायालयीन निर्णयावरून वादाची ठिणगी पडली. काही नेत्यांनी पत्रकार परिषद घेत आपापल्या प्रतिक्रिया नोंदवल्या. राजकीय विश्लेषकांच्या मते हा निर्णय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम करू शकतो. सहकार क्षेत्रात प्रभाव असलेल्या नेतृत्वामुळे ग्रामीण मतदारांमध्ये संदेश जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिवसभरात सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर चर्चा केली. जिल्हास्तरीय संघटनात्मक कामकाज, प्रलंबित प्रश्न आणि आगामी कार्यक्रमांची आखणी यावर संवाद झाला. पक्ष संघटनेला अधिक मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी न्यायालयीन निर्णयानंतर आनंद व्यक्त करत स्वागत कार्यक्रम आयोजित केले. मात्र त्यांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले आणि कामकाजावर लक्ष केंद्रित करण्याचे संकेत दिले. राजकीय घडामोडींसोबतच सामाजिक पातळीवरही त्यांच्या उपस्थितीची नोंद झाली. एका सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींनी सहकार क्षेत्रातील महिलांच्या सहभागाबाबत निवेदन दिले. महिलांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याची मागणी त्यांनी मांडली. या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन देण्यात आले. संध्याकाळी माध्यमांशी अनौपचारिक संवादात त्यांनी न्यायालयीन निर्णयाचा आदर व्यक्त केला आणि सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी प्रयत्न सुरू राहतील असे सांगितले. त्यांनी दिवसभरातील सर्व कार्यक्रमांचा आढावा घेताना प्रशासन, शेतकरी, कामगार आणि पक्ष कार्यकर्ते या सर्व घटकांशी समन्वय साधण्याची गरज अधोरेखित केली. एकीकडे न्यायालयीन दिलासा, दुसरीकडे सहकार क्षेत्रातील सक्रियता आणि तिसरीकडे पक्ष संघटनेची बैठक अशा तिहेरी घडामोडींनी आजचा दिवस राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरला. ग्रामीण भागात कारखान्याशी संबंधित कामगारांमध्ये दिलासा आणि आशा यांची भावना निर्माण झाल्याचे दिसले, तर शहरी राजकीय वर्तुळात आगामी रणनीतींबाबत चर्चा रंगली. या सर्व घटनांमधून स्पष्ट होते की आजचा दिवस केवळ एका निर्णयापुरता मर्यादित नव्हता, तर तो न्यायालयीन, संघटनात्मक आणि सहकार क्षेत्रातील सक्रियतेचा संगम होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत घडलेल्या प्रत्येक घटनेने महाराष्ट्राच्या राजकीय पटावर एक वेगळी छाप उमटवली.
सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेभोवती केंद्रित असलेल्या या बातम्यांनी राज्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम घडवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिवस अखेरीस संपताना राजकीय विश्लेषक, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक या घडामोडींवर आपापले मत व्यक्त करताना दिसले आणि पुढील काही दिवसात या निर्णयाचे आणि बैठकींचे परिणाम कसे उमटतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.